नमस्कार. मुरगाव हायस्कूलच्या गोल्डन ज्युबली सेलिब्रेशनच्या कार्यक्रमात म्हणजे बरोबर व्यासपीठाचेर आसात आमचे राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेट तानवडे, मुरगावचे आमदार म्हणजे मित्र बाब संकल्प आमोणकर, मित्र बाब केदार आमदार सालिगांव, तुमच्या हायस्कूलचे चेअरमॅन एमिलेंडो आर करमळी, तसेच तुमच्या हायस्कूलचे हेडमास्टर श्री तुळशीदास पी देसाई, तशीच श्रीमती स्मिता धुमे, मॅनेजर मुरगाव हायस्कूल, व्यासपीठार आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, म्हणजे समोर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त, सगळे हायस्कूलचे टीचर्स आणि खास करून ह्या हायस्कूलचे सगळे एक्स स्टुडंट ज्यांचे फेलिसिटेशन जावपाचें आसा त्या सगळ्या जाणांक इन एडवान्स कॉंग्रेच्युलेशन. सर तुळशीदास देसाई आतांच सांगताले की ह्या पुराय स्कुलाचो कार्यक्रम आपूण फक्त एक्स स्टुडंट्सांच्या बळाचेर हो कार्यक्रम करपाक शकलो, म्हणून तुमचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. भुरग्यांनी 5 मिनटां वगी रावचें. फाटल्या भुरग्यांक 5 मिनटां वगी करात, चड वेळ उलोवचो ना, नाल्यार गॅदरिंगाक आनीक लेट लागतलो. वगी रावना जाल्यार हांव 10 मिनटां उलयतलो. भुरग्यांक बेगीन कार्यक्रम करपाक जाय जाल्यार अजुनूय सांगात वगी रावा म्हणून. हांव भुरग्यांचो उत्साह खूब आसा. तांकां तांचे अजुनूय कार्यक्रम स्टेजीर सेलिब्रेट करपाचे आसा. आमी भाशणां करतले आनी वयतले, पण बरेच जाण तो कार्यक्रमूय पळोवपाक रावतले. सगळ्यांचे पेरंट्स हो कार्यक्रम पळोवपा खातीर हांगासर आयला. हांव एक म्हणजे बाब रविंद्र करमळी ह्या स्कुलाचे फावंडर चेअरमॅन, ज्यांच्या पुतळ्याचें अनावरण म्हज्या हस्ते जालें. हांव खरोखरूच तांकां सॅल्यूट करतां. तांचे 50 वर्सां पयलीं तेंच्यांनी जें विजन पळयलें, म्हणजे सड्या सारकल्या ठिकाणी हायस्कुलाची गरज आहा आनी ती वळखून तांच्यांनी हायस्कूल स्टार्ट केलें. तांकां सपोर्ट बाकीचे सगळे तेंचे मॅनेजमेंट्स, तेन्नाचे टिचर्स आनी बाकी सगळ्यांनी मेळून हें एस्टाब्लीश केलें. पण हांव खास करून तांचे पूत बाब एमिलेंडो करमली जे OCI कार्ड होल्डर आसात आनी ते आसून सुद्दां आपले 3 म्हयने परत एकदां म्हणजे स्कुला खातीर दिवपाक फुडले 3 म्हयने ते हांगा रावतले आनी दर वर्सा असोच टायम ते ह्या स्कुला खातीर स्पेंड करतात. त्या बद्दल कॉंग्रेच्युलेशन्स टू यू. अदरवायज एकदा फॉरेन कंट्रीन गेल्या उपरांत खूब लोक सोशियल कमिटेड असतात, बट आपल्या बापायलें स्वप्न आमी जें म्हणटा की साकार करपाक जाय, ह्या परिसरांतल्या लोकांक डेडिकेटिवली जी सर्वीस दिल्या ती कंटिन्यू दिवपाक जाय. ह्या प्रेरणेंतल्यान, ह्या भावनेंतल्यान म्हणजे आमी म्हणटा की आमी आमच्या देशा प्रती, आमी आपल्या गांवा प्रती आपूण तितकेच कमिटेड आसात. त्या पद्दतीचें कार्य ते करता. खरोखरूच तांची आनी विशेश करून तांची मिसेस त्योय बी स्टेजीर आसात, तांची तोखणाय करता. तुमचें अशेंच डेडिकेशन ह्या स्कुला खातीर आसूनी आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा ह्या एडेड स्कुलांक अशाच पद्दतीन सातत्यान सहकार्य करीत आयला. हाज्याय फुडें अशाच पद्दतीचें सहकार्य आसतलें. हांव चड वेळ उलोवचना स्कुलांच्या एक्टिविटीचेर बाब संकल्प आमोणकार उलयलो आनी त्याच बरोबर आमचे राज्यसभा MP बाब सदानंद शेट तानवडे उलयले. तुमी वेगवेगळ्यो एक्टिविटी करता, स्कुलांतल्या भुरग्यां खातीर करता, सोशियल करतात. खूब गोंयांतली कमी हायस्कुलां जी आपली गोल्डन ज्युबली मनयतात आनी गोल्डन ज्युबली मनयली सुद्दां जरी आसत जाल्यार जाका आमी म्हणटा आउट ऑफ द बॉक्स थिंकींग हें तुमच्या हेडमास्टरा कडेन आसा आनी निश्चित रित्या ताचो फायदो हो तुमच्या स्टुडंट्सांक जाता. शिकलेच म्हणून जावचें ना, पण जाका आमी म्हणटा की संस्कारमय शिक्षण जें दिवपाक जाय तें संस्कारमय शिक्षण खूब इम्पॉर्टंट आसता आनी त्या पद्दतीचें शिक्षण तुमचे सगळे टिचर्स दिता. कंटिन्युअसली 100% रिजल्ट लायता आसतना की ते बरो नागरीक घडोवपाचें काम हे सातत्यान सगळे टिचर्स करता. त्या खातीरय तेंचें खूब खूब अभिनंदन. गोंय सरकारान म्हणजे हांव शिक्षण मंत्री आसतना कोडिंग आनी रोबोटीक हो सब्जेक्ट लावपी गोंय हें पयलें राज्य आसा आनी गेली फाटलीं सातत्यान 4 वर्सां आमी कोडिंग आनी रोबोटीक ल्हानसो लॅब आसतलो, बट जो लॅब स्कुलांनी एस्टाब्लीश केलो आनी एक्चुअल कोडिंग आनी रोबोटीक कितें हे कॉम्प्युटर टिचरांकूय ट्रेनिंग दिलें आनी भुरग्यांक कळपाक लागलो की कोडिंग आनी रोबोटीक हो सब्जेक्ट कितें आसा. म्हणून तर तुमच्या हायस्कुलांतलीं 2 भुरगीं जीं
सिंगापूर वचून एकटे भुरगे सिंगापूर वयतलो येयले स्पोर्ट्सान इवन दो गोंयांतली भुरगीं कोडिंग आनी रोबोटीक हो विशय घेवन सिंगापूर वचून आयली जेंच्यांनी इंडिया टिमीक लीड केली तुमच्या स्कुलांतली भुरगीं जी स्पोर्ट्सांत सिंगापूर वचून आयली तांचें हांव अभिनंदन करता बट वन ऑफ द बेस्ट कोडिंग रोबोटीक लॅब तुम्ही हांगा एस्टाब्लीश केलो त्या बद्दल तुमचे निश्चितच खूब खूब अभिनंदन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 40 वर्सां उपरांत ह्या देशाक नॅशनल एड्युकेशन पॉलिसी म्हणजे न्यू एड्युकेशन पॉलिसी दिली फाटल्या 40 वर्सांक एड्युकेशन पॉलिसीचेर कोणीच विचार करूंक नाशिल्लो तो विचार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केलो आनी फुडल्या 25 वर्सांक कशा पद्दतीचें शिक्षण जाय ते लोकां समोर दवरता आसतना स्किल्ड एड्युकेशन हें खूब म्हत्वाचें आसा आनी तें स्किल्ड एड्युकेशन सांगता आसतना तांच्यांनी बेजीक म्हणजे जाका आमी प्रायमरी एड्युकेशन म्हणटा तेतूंतल्यान टिचींग कशा पद्दतीन करप हो कन्सेप्ट दवरलो आनी म्हाका दिसता तुमी ह्या हायस्कुलांतूय बी जे बेजीक नर्सरी म्हणजे जाका आमी KG1 KG2 म्हणटा थंयसरल्यान आमी न्यू एड्युकेशन पॉलिसी नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपाक सुरवात केल्या हांव ताज्या खातीर तुमचें खूब खूब अभिनंदन करता कारण नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपी खूब हायस्कुलां कमी आसात आमी हायर एड्युकेशन लेवलाचेरूय बी अशाच पद्दतीन नॅशनल एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करपा खातीर आमी सुरवात केली आनी एक फुडल्या 5 वर्सांक गोंयांत बरो स्किल्ड मॅनपावर घडोवपा खातीर सगळ्या हायस्कुलांतल्यान स्किल्ड एड्युकेशन दिवपाचेर आमी भर दिला हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता 2 दिसाच्या पयलीं आमी जाका म्हणटा की विज्ञान धारा 2023 हो कार्यक्रम आमी सुरवात केलो आनी हो विज्ञान धारा कार्यक्रम कितें भुरग्यांच्या मदीं सायन्स टॅक्नॉलॉजी इंजिनियरींग आनी मॅथ्स म्हणजे ह्या 4 गोष्टीची आवड क्रिएट जावपाक जाय आज पुराय जगात जर कित्याक स्कोप आसा सायन्सी खातीर आसा टॅक्नॉलॉजी खातीर आसा इनोव्हेशना खातीर आसा मॅथ्स आनी इंजिनियरींग ह्या सब्जेक्टाक आसा खुबशे भुरगे ह्या सब्जेक्टाक भिता म्हणून तर आमी विज्ञान धारा 500 जाग्याचेर 500 वेगवेगळे लेक्चरर्स हे गोंयांत लेक्चर दितले सायंटिस्ट आनी प्रोफेशनल कॉलेजींतले लोक कॉलेजीन येतले कॉलेजींतले लोक हाय सेकंडरीत वयतले हाय सेकंडरींतले लोक स्कुलांत वयतले स्कुलांतले लोक प्रायमरी शाळेंत वयतले म्हणजे प्रायमरी लेवलाचेरूय अशा पद्दतीन सायन्स मॅथ्स इंजिनियरींग हेका एट्रॅक्शन क्रिएट करपा खातीर आमी हो प्रोग्राम सुरवात केला विच इज विज्ञान धारा दुसरो प्रोग्राम आमी सुरवात केलो विच इज स्वयंपूर्ण युवा ह्या 2 स्वयंपूर्ण युवा ह्या कार्यक्रमांतल्यान फायनान्शियल लिटरसी आनी फायनान्शियल मॅनेजमेंट आज भुरग्याक पयशांचें मॅनेजमेंट कशें करप हें कळप गरजेचें आसा आनी स्ट्रेस मॅनेजमेंट आमी म्हणटा मातशें टेन्शन येयलें काय भुरगीं आज सुसायड करपाकूय वयता तो स्ट्रेस मॅनेजमेंट करपाचें 40 वेगवेगळ्या जाग्याचेर हे यंग भुरग्यांक बिटवीन द 15 to 28 एज ग्रुपांत ताका हे शिकोवपा खातीर आमी हो कार्यक्रम नव्यान सुरवात केला हालींच आमी स्टेम STEM स्टेम नांवाचो लॅब पयलीं आमी प्रत्येक तालुक्यांत एक लॅब ओपन करपाचो थारायला त्या लॅबाच्या माध्यमांतल्यान आमी प्रायमरीच्या भुरग्यांक परत एकदा सायन्स टॅक्नॉलॉजी इनोव्हेशन्स आनी मॅथ्स ह्या सब्जेक्टाक आवड क्रिएट करता म्हाका दिसता मुद्दामून बाब तुळशीदास देसाय सरात आमच्या हरवळ्यांतल्या शाळेंत आमी एक स्टेम लॅब सुरवात केला विथ CSR एक्टिविटीच्या अंदर एकाच लॅबान 800 तरेचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट जे आमी भुरग्यां खातीर करता जेणे करून भुरगे प्रायमरी लेवलाचेर इनोव्हेशन करपा खातीर फुडें वता मुद्दामून आमच्या स्वर्गीय जगन्नाथराव जोशी प्रायमरी स्कूल हरवळे हे वचून तुमी मुद्दामून पळयात एकदम म्हणजे ल्हान भुरग्यांची इनोव्हेटीव थिंकींग इतके खूब मोठ्या प्रमाणात वाडटा पण प्रत्येक तालुक्यात एका तरी हायस्कुलात आमी हो लॅब करपाचो थारायला तुम्ही इनिशिएटिव्ह खूब मोठ्या प्रमाणात घेतला हांव निश्चितरित्या सांगता की तुमच्या हायस्कुलाक पुराय लॅब हांव स्पॉन्सर्ड करता आनी निश्चितरित्या फुडल्या 1 म्हयन्या भितर हो लॅब तुमच्या हायस्कुलांनी बी हांव एस्टाब्लीश करून दिता तुमच्या सराचो डिमांड आसा की तांकां सोलार आनी वॉटर हार्वेस्टिंग ह्या 2 प्रोजेक्टा खातीर गव्हर्मेंटाची मदत जाय अजून आमी अशा पद्दतीन करूंक ना बट आमी CSRांतल्यान सोलार खातीर आमी प्रयत्न करता पण एकदा आमची गॅडा म्हणजे आमची गोवा एनर्जी डेव्हलपमेंट रिसोर्स हे आमचे सोसायटी आसा जी आमचे सोलार प्रोजेक्ट करता एकदा आमचो CSR टायअप जालो काय तुमकां
अंडर CSR सोलार दिवपाचे अंदू ना जाल्यार फुडल्या वर्सा निश्चितच हांव जाहीर करता, जेणे करून तुमकां म्हणजे सोलार हे दिवपा खातीर आमचो प्रयत्न आसतलो. अशाच सगळ्या स्कुलांनी जर इनिशिएटिव्ह घेतली जाल्यार आमची भुरगीं वेगवेगळ्या पद्दतीन फुडें वचपाक शकतलीं. आणि हे सगळें सांगता आसतना आमकां ह्या आझादी का अमृत काळात आमी भुरग्यांचो विकसीत भारत 2047 म्हणजे मोदीजींचे विजन क्लियर आसा. कारण आयचो 15 वर्साचो भुरगो फुडल्या 25 वर्सांक व जवळपास 40 वर्साचो आसतलो. तो ह्या देशाचो खरो आमी म्हणटा की विकसीत भारताचो साक्षीदार आसतलो. तो खऱ्या अर्थात आमी जाका म्हणटा की सगळ्या सेक्टरांत लीड करपी आसतलो. मागीर तो इकॉनॉमिकल सेक्टरांत आसतलो, इंडस्ट्रियल सेक्टरांत आसतलो, सोशियल सेक्टरांत आसतलो किंवा पॉलिटिकल सेक्टरांत आसतलो. ताणें ह्या देशाक लीड करपाक जाय. म्हणून विकसीत भारताचें स्वप्न साकार करपा खातीर ह्या देशाच्या तरणाट्याक त्याच पद्दतीचो तयार जावपाक जाय. आणि तें काम जर कोण करपाक शकता आसत जाल्यार पेरंट्सांच्या बरोबर तें काम आमचे टिचर्स करपाक शकता. म्हणून म्हणजे तुमच्या सारकिल्या टिचरांनी अशा पद्दतीन जर इनिशिएटिव्ह घेतली आसत जाल्यार विकसीत भारतांतले नागरीक हे खऱ्या अर्थात विकसीत भारत करपा खातीर आमकां सगळ्यांक माननीय मोदीजीचे स्वप्न साकार करपा खातीर आणि देश विकसीत भारत 2047 हे साकार करपा खातीर सगळे जाण सक्षम जातले. आमचे सगळ्यांचे भुरगे हे विकसीत भारताचे वाटेकारी जावपाक जाय काय ना? तुमकां जावपाक जाय काय ना? जावपाक जाय आसत जाल्यार म्हाज्या बरोबर दोन्ही हात वयर करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. माननीय मोदी जी आप आगे बढ़ो, मोदी जी आप आगे बढ़ो. आमच्या आयच्या तरणाट्याक जर विकसीत भारताचे वाटेकारी जर कोण करू शकता आसत जाल्यार ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हेच करपाक शकता. आणि तेच स्वप्न साकार करपा खातीर गोंय सरकार आणि मुख्यमंत्री ह्या नात्यात हांव मुरगांव हायस्कूल तुमच्या बरोबर आसतलो इतकेच सांगता. आणि परत एकदा हांव टिचरांचे खूब खूब अभिनंदन करता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.